आज गुरुपौर्णिमा. काही सेवा मोठ्या असतात आणि काही सेवा मनाला स्पर्श करून जातात. आज आईने स्वामींसाठी प्रेमाने शिऱ्याचा प्रसाद बनवला. प्रत्येक घासात तिची श्रद्धा, प्रेम आणि गुरूंच्या चरणी असलेली कृतज्ञता मिसळलेली होती. आमच्या घराजवळच स्वामींचं मठ आहे. दरवर्षी तेथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात आणि ते पाहताना मनात एक विचार आला, आपणही या सेवेत आपला छोटासा वाटा उचलूया. म्हणून कोणताही गाजावाजा नाही, कोणतीही अपेक्षा नाही, फक्त स्वामींच्या नावाने एक छोटंसं अन्नदान. कारण अन्नदानाने फक्त पोट भरत नाही, तर ते माणुसकी जिवंत ठेवतं. देवाला सोनं चांदी नको असतं, त्याला हवं असतं ते प्रेमाने भरलेलं मन आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान. आणि आज मनापासून जाणवलं, आपल्याला मिळालेल्या प्रत्येक घासामागे गुरूंची कृपा असते आणि त्या कृपेतील थोडासा अंश जरी दुसऱ्यांसाठी अर्पण करता आला तर त्याहून मोठा आशीर्वाद दुसरा नाही. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना, ज्यांच्या घरी अन्न नाही त्यांच्या ताटात अन्न भरू दे आणि ज्यांच्या मनात अंधार आहे त्यांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश दे आणि प्रत्येकाला सेवा करण्याचे भाग्य लाभू दे. गुरूंच्या कृपेने जे मिळालं तेच पुन्हा समाजाला अर्पण करणं हीच खरी गुरुपौर्णिमा, हीच खरी सेवा. श्री स्वामी समर्थ.